नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. त्यासाठी उमेदवारांकडून या ठिकाणी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील मागवण्यात येणार आहेत. बाकी या पदासाठी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नोपन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्र तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला श्रीमती मधू अगरकर रुग्णालय मुलुंड पश्चिम रुग्णालयाच्या स्थापनेत औषध निर्माणता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि क्षयक्रिम यांची कंत्राटी स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यानंतर तुम्ही रिजॉइनिंग सुद्धा कामावरती करू शकता. यामध्ये ज्या जागा असतात त्या जागा जर पाहिलं तर औषध निर्माण पोस्ट आहेत, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट पोस्ट आहेत, क्षयक्रिमी म्हणजे एक्सरे टेक्निशियनची तुम्हाला पदभरती असणार. यासाठी सदर ऑनलाईन अर्ज 16/4/2026 पासून ते 24/4/2026 पर्यंत तुम्हाला साप्ताहिक सुट्टीचे दिवस उघडून तुम्हाला सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्रशासकीय कार्यालय, दुसरा मजला, श्रीमती मधू अगरकर रुग्णालय, मुंबई पश्चिम येथे तुम्हाला पाठवायचे. त्यासाठी उमेदवारांसाठी 710 रुपये प्लस GST 18% असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो जी परीक्षा फी असणार आहे ती सुद्धा चलनाद्वारे तुम्हाला भरायचे. चलन जर पाहिलं तर प्रशासकीय कार्यालय, दुसरा मजला, श्रीमती मधू अगरकर रुग्णालय, मुलुंड पश्चिम याद्वारे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अर्ज सुद्धा जर पाहिलं तर प्रशासकीय कार्यालय, दुसरा मजला, श्रीमती मधू अगरकर रुग्णालय, मुलुंड पश्चिम याद्वारे तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. यासाठी पात्रता पे स्केल आणि किती जागा असणार त्यासाठी पाहणार. पहिली पोस्ट आहेत औषध निर्माण. यासाठी एकूण एकच जागा 20,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्ज जर बघितले तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा डिप्लोमा लागणार आहेत, जे की फार्मसीमधून लागणार आहेत. आणि उमेदवारांना महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर 10वीमध्ये मराठी भाषा सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ. एकूण एकच जागा 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची मायक्रोबायोलॉजीमधून डिग्री लागणार आहेत, BSc लागणार आहे मायक्रोबायोलॉजीमधून डिग्री. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल टेक्निकल एज्युकेशन म्हणजे जे डिप्लोमा कोर्सेस असतात त्यानुसार मेडिकल डेमेंटचा कोर्स वगैरे तुमचा लागणार नसेल तर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही BSc केमिस्ट्री असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 10वीमध्ये मराठी 100 मार्काचा तुम्हाला सिलेबस लागणार आहे. पुढची पोस्ट आहे क्षयक्रिम तज्ञ. यासाठी एकूण एकच जागा 20,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर उमेदवारांनी 12वी नंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या एक्सरे विषयातील बॅचलर पॅरामेडिकल काउन्सिल अँड रेडिओ टेक्नॉलॉजीचा 3 वर्षाचा पदवीपूर्व पाठ्यक्रम पूर्ण असावा आणि 6 महिन्याची इंटर्नशिप सुद्धा पूर्ण असावी. नसेल तर तुम्हाला जर पाहिलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची BSc फिजिक्समधून डिग्री लागणार आहेत आणि 2 वर्ष कामाचा डायग्नोस्टिक सेंटरचा वगैरे कामाचा अनुभव सुद्धा लागणार. नसेल तर तुम्हाला 12वी नंतर डिप्लोमा इन रेडिओग्राफीचा कोर्स आणि 2 वर्ष अनुभव सुद्धा लागणार आहेत. त्याचबरोबर सर्वांसाठी जर पाहिलं तर तुम्हाला 10वीमध्ये मराठी भाषेचं सुद्धा नॉलेज लागणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा जर पाहिलं तर उमेदवारांसाठी किमान 18 ते 2.5 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. यासाठी निवड प्रक्रिया जर पाहिली तर मित्र तुम्हाला पदाची सेवा परीक्षेनुसार अंतिम व पदविका 3 पेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण केलेले विद्यार्थी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जर अटेम्प्ट असेल तर विचार केले जाणार नाही. म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा तुम्हाला ज्या कालखंडात पूर्ण करायचे असेल त्यावेळेस विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करू शकतात, म्हणजे रिपीट वगैरे चालणार नाही. त्याचबरोबर पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अटी शर्ती सुद्धा पूर्ण करणारे पात्र उमेदवार त्यांच्या अंतिम वर्षाची प्राप्त गुणाच्या आधारे तुमची गुणवत्ता येथे असणार. म्हणजे तुम्हाला कोणतीही एक्झाम न देता तुमची निवड प्रक्रिया असतात. त्यासाठी जर पाहिलं तर 2 किंवा अधिक उमेदवारांचे अंतिम गुण 2 उमेदवारांचे अंतिम वर्षातील गुण समान झालेच प्राधान्य क्रमांक ज्यांचा अर्ज पहिल्यांदा आला असेल त्यांना विचारात घेण्यात येणार. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करताना अंतिम दिनांकास उच्चतम क्वालिफिकेशन ग्राह्य धरण्यात येणार. त्याचबरोबर उच्च क्वालिफिकेशन 18 तास झाले तुम्हाला दिनांकास प्राप्त करणे आवश्यक असतात. त्याचबरोबर वरील निकष लागू उमेदवारांना गुणवत्ता क्रम समान असून वय ज्येष्ठता आल्या तुम्हाला क्रम वरील ती लागेल. उमेदवारांना क्रम वरती लागेल. म्हणजे जर तुमचं मेरिट लिस्ट वगैरे सगळं सेम असेल तर तुमचं ज्येष्ठता असलेल्या उमेदवारांना तुमचं क्वालिफाय करण्यात येणार आहे. पुढचा तो उपरोक्त निकषानुसार पुरेसे ज्ञान
उमेदवार उपलब्ध न झाल्यास निकष शिथिल करण्याचे अधिकार महानगरपालिकेला सुद्धा असतात. त्यासाठी मित्रांनो काही कर्तव्य व जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. त्यामध्ये ज्या स्वरूपासाठी पदासाठी प्राप्त केलेल्या आहेत अशा स्वरूपात कंत्राट स्वरूपात पदभरती असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला उमेदवारांना पदाची कर्तव्य पार पाडण्यात लागणार आहेत. त्याचबरोबर उमेदवारांना रुग्णालय प्रमुख नेमून दिलेल्या पदावरती, त्याचबरोबर अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, कार्यालय संबंधित पदाकरता तुम्हाला कर्तव्य पार पाडायचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी चक्रकित पद्धतीने तिन्ही सत्रामध्ये आवश्यकनुसार तुम्हाला कर्तव्य पार पाडायचे, म्हणजे 3 शिफ्टमध्ये तुम्ही काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी नियमानुसार रुग्णालय प्रशासनाने करून देण्यात आले सर्व ड्युटी वगैरे लाभ मिळणे. त्याचबरोबर तुम्हाला जरी कंत्राटसोबत जर पदभरती असली तरी तुम्ही कामाच्या बेसिसवरती तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा करू शकता. यामध्ये मित्र तुम्हाला काही अटीवरची सुद्धा आहे. त्यामध्ये रुग्णालयाच्या आस्थापनेत रिक्त पदाच्या उपलब्धीनुसार आवश्यकतेनुसार कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असल्यामुळे कायमपणा सांगता येणार नाही. म्हणजे रिजॉईनिंग सुद्धा तुम्ही करू शकता. नंतर तुमची पात्रता वगैरे किंवा एक्सपिरियन्स कसा होईल त्यानुसार तुम्ही रिजॉईनिंग करू शकता. त्याचबरोबर पुढचा तो जाहिरातीमध्ये पदाची संख्या आवश्यकतेनुसार कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अर्ज स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टी असावेत. अपूर्ण अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. त्याचबरोबर अर्जीच्या काळात काढलेल्या छायांकित प्रतीसह फोटो आणि स्वाक्षरीसह तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. म्हणजे जे रिसेंटली फोटो आणि सिग्नेचर वगैरे असेल त्याद्वारे तुम्हाला हा फॉर्म द्यायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी स्वच्छता निश्चित केलेला आवेदन पदांच्या अर्हतेबाबत व अटीबाबत पूर्णतः उमेदवार विविध अर्हता व पूर्ण केलेली नसल्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. म्हणजे जर तुम्ही तुमचं योग्य एज्युकेशन, एक्सपिरियन्स आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पत्रिकेचा पत्ता जर संपूर्ण नसेल तरी सुद्धा तुम्ही डिस्क्वालिफाईड होणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांविरुद्ध कुठला गुन्हा वगैरे काही नोंद असेल, शिक्षा झाली असेल असे उमेदवारांना डिस्क्वालिफाईड होणार आहे. तशी तपशीलमध्ये माहिती सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, प्रमाणपत्रे, व्यावसायिक अर्हता, संबंधित गुणपत्रे, अनुभव, नेमणूक दिल्याच्या प्रति, साक्षांकित प्रतीसह तुम्हाला पाठवायचे आहेत. त्याचबरोबर अर्जाच्या संख्येनुसार मूळ कागदपत्राची पडताळणी दिनांक वेळ उमेदवाराला मेल आय डीवरती आणि मोबाईल नंबरवरती सुद्धा पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईल नंबर आणि मेल आय डी व्यवस्थित लिहायचा आहे. पुढचा मित्र तुम्हाला उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आणि पडताळण्यासाठी स्वखर्चाने सुद्धा उपस्थित राहायचे. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांनी जर तुम्ही जॉईनिंग करून येणार असेल तर 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती जे एफिडेविट वगैरे असतात ते सुद्धा तुम्हाला द्यायचे आहे. त्याचबरोबर कंत्राट स्वरूपात पदभरती असल्यामुळे निवासस्थानाचा व्यवस्थापनाचा खर्च केला जाणार नाही. त्याचबरोबर काही महत्त्वाची विशेष सूचना आहे. त्यामध्ये यापूर्वी संबंधित कार्यालयात अथवा इतर ठिकाणी जर तुम्ही अर्ज केले असतील तर विचारात घेण्यात येणार नाही. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही व्यक्तीला व इतर दुसऱ्या संस्थेतील अर्ज लिहिणे, स्वीकारणे किंवा इत्यादी अधिकार दिलेला नाही याची नोंद घ्यायची. त्याचबरोबर जर एखाद्याने उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा जर प्रयत्न केला किंवा अनुसूचित माध्यमाचा अवलंब केल्यास तसं तो आढळल्यास तो म्हणजे अपात्र होणार आहे. त्याचबरोबर मध्यस्थीष्ठ किंवा जर ती वशिलेबाजी वगैरे काही करण्यात आली तर तुम्हाला डिस्क्वालिफाईड करण्यात येणार आहे. अशी सगळी आरक्षण वगैरे जे काय असतात ती सगळी माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. ओके, तरी तुम्ही आता तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत नवीन जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.